तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे 12 डिसेंबर 2025. म्हणजे आजपासून जवळपास 25 डिसेंबर पर्यंत राज्यात कसलाही पाऊस येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची नाही. फक्त तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडं सांगायचं झालं तर तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मग राज्यात पाऊस येईल का? राज्यात सध्या तरी या महिन्यात डिसेंबर महिन्यात तरी पाऊस येणार नाही, म्हणून खास करून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. ज्यांचा हरभरा असेल तर त्यांनी पाणी सुरू करू शकता, गहू असेल तर पेरू शकता. आणखीन 5-6 दिवस पेरायला वेळ आहे, हे पाहू शकता. आमच्या इकडे देखील असं कापूस काढून असे गहू पेरणी चालू आहे, हरभरा पेरणी चालू आहे. आणखीन 4-5 दिवस पेरलं तर जमतंय, फक्त उतार थोडा कमी येत आहे म्हणून थोडी संख्या वाढवावी लागते, अंतर कमी करावं लागते, म्हणून हे लक्षात घ्यायचं. पण राज्यात तरी म्हणजे ह्या डिसेंबर महिन्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राकडून सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे ह्या पट्ट्यात कसलाही कुठं पाऊस देखील पडणार नाही, आभाळ देखील येणार नाही, पण थंडी मात्र तीव्र राहणार नाही, हे म्हणून हे लक्षात घ्यायचं. उत्तर महाराष्ट्राकडे धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर ह्या पट्ट्यात देखील कसलाही पाऊस येणार नाही, फक्त तीव्र थंडीची लाट येणार आहे. दिवसा देखील वारं सुटेल, उत्तरेकडून वारं येईल आणि तीव्र थंडी राहणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, वाशिम, यवतमाळ ह्या पट्ट्यात देखील कुठलाच आभाळ देखील नसणार आहे आणि पावसाचा तर काही म्हणजे चिन्हच नसणार आहेत, म्हणून ह्या डिसेंबर महिन्यात तरी सध्या पाऊस येणार नाही, म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे 11 जिल्ह्यामध्ये उत्तरेकडून वारे येत असल्यामुळे तीव्र थंडीची लाट राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात सर्व विदर्भ आणि पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या 11 जिल्ह्यातल्या लोकांनी लक्षात घ्यायचा.